मिरज पंचायत समितीच्या समोर सुरू असलेले आंदोलन भडकले. आंदोलक आपल्या मागण्यांसाठी गेटसमोर बसले असताना चर्चेसाठी आणि निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या मिरज पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची खिल्ली उडवत हसत उभे राहिले. त्यामुळे संतप्त झालेले आंदोलक आक्रमक झाले आणि अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले. या वेळेला पोलीस संरक्षणामध्ये अधिकारी गेटच्या आत पळून गेले. त्यानंतर आंदोलकांनी अधिकाऱ्यांच्या दिशेने चप्पल फेकून दिले. अधिकारी आत जात असल्याने त्यांना पकडण्यासाठी आंदोलकांनी गेटवरून आत उड्या मारत अधिकाऱ्यांना पकडण्याचा आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळेला सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या बरोबर आंदोलकांची जोरदार झटापट झाली. हातात चप्पल घेऊन आंदोलकांनी हसत उभे राहणारे अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. यामुळे काही काळ मिरज पंचायत समितीच्या समोर वातावरण तणावाचे बनले होते आणि जोरदार राडा झाला. आंदोलनस्थळी आंदोलकांचे मत जाणून घेत तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त CEO किरण जाधव, उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे हे आले होते. ते आंदोलकांसमोर जाताना त्यांच्यासोबत सहाय्यक BDO ज्ञानेश्वर मडके व अधीक्षक संजय थोरवे हे होते. घटनास्थळी चर्चेला सुरुवात होण्यापूर्वी अधीक्षक थोरवे हे कार्यकर्त्यांकडे पाहत हसले. आंदोलकांची टर उडवीत असल्याची कार्यकर्त्यांच्यात संतापाची भावना निर्माण झाल्याने कार्यकर्ते थेट थोरवे यांच्यावर धावून गेले. गेटवर चढून थोरवे यांचा पाठलागही केला. पोलिसांनी वेळेचा हस्तक्षेप केल्याने ते बचावले. या घटनेने पंचायत समिती आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सांगली जिल्हा परिषदेत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी ठोस आश्वासन द्यावे, CEO सोबत बैठक घ्यावी अशी ठाम भूमिका घेतल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी किरण जाधव यांनी CEO विशाल नरवाडे यांच्याशी चर्चा करून कार्यकर्त्यांसोबत सांगली जिल्हा परिषदेत चर्चा करण्यासाठी आजच बैठकीचे आश्वासन दिल्याने कार्यकर्ते बैठकीला रवाना झाले. या ठिकाणी आम्ही राखणार आहोत. सन्माननीय आदरणीय ताईसाहेब, या आवारामध्ये जी काही घटना घडल्यात, आपण एक जबाबदार म्हणून, प्रभारी सभापती म्हणून आपल्या कानावर काय प्रशासनानं छत्रपती संभाजीराजांचं नाव आणि बाबासाहेबांचं नाव काढण्याचं काय आपल्या कानावर काय घातलेलं आहे का, असं आमच्या कार्यकर्त्यांची आपल्याकडून भावना आहे की धन्यवाद. उघडपणे आपण बोलल्याबद्दल ताई, आपला भाऊ या नात्यानं आपल्या या ठिकाणी निःशब्दाचे आभार मानतो. कारण गेली 20 मिनिटं झालं प्रशासनाचे लोक 20 मिनिटं झालं आमचे कार्यकर्ते बोलतायत, त्यांनी एक शब्द काढत तयार नाही. त्या माझ्या मातेचा या ठिकाणी आपण आदर्श घ्यावाचा आहे. एका मिनिटात त्या माझ्या ताईनं विश्लेषण करून टाकलं आणि गेली 20-25 मिनिटं झालं साहेब तुम्ही ऐकालाय आणि एक तुम्ही शब्द बोलत. जर या विभागाचे प्रमुख म्हणून जर त्यांना माहिती नसते तर तुम्ही साहेब मालक म्हणून बसलाय. सभापती मॅडम म्हणून तुम्हाला आणखी प्रश्न विचारतो. तुम्हाला असं वाटतंय काय बाबा छत्रपती संभाजी महाराजांचा हात लावा आणि नवीन इमारत झाल्या डॉक्टर बाबासाहेबांचं नाव लावा, त्यामध्ये तुमचं काय मत आहे? मला पण असंच वाटतं ना की आपल्या संविधान लिहिणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हक्कामुळे आज आपण इथे उभे आहे. मी सुद्धा इथे उभी आहे त्यांच्यामुळं. कारण त्यांच्यामुळं आज महिला बाहेर पडतात तर त्यांच्यामुळं, त्यांच्या संविधानामुळं आणि ही शिकवण आहे आपल्या सगळ्यांची. आणि त्याचबरोबर आम्ही संभाजी महाराजांचं सुद्धा हे करतो, कारण त्यांच्या आदर्शानं तर आपण हे करतो. त्यामुळे दोन्ही गावांबद्दल माझा कोणताही आक्षेप नाही आहे आणि याबद्दल माझी संमती आहे. त्याबद्दल मी कोणताही काही छत्रपती संभाजीराजांचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.